आज 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, शालेय पोषणवाले असतील याच्यासाठी निवेदन देण्यासाठी व मुंबईमध्ये चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ आलेलं आहे. तर या माध्यमामधून स्वाती राज्य समन्वयक संघटक स्वाती मॅडम यांना सकाळी आम्ही निवेदन दिलेलं आहे आरोग्य भवनमध्ये. तिथून येऊन गोटे साहेब आमदार यांना निवेदन दिलेलं आहे. डॉक्टर राहुल पाटील यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तसंच आरोग्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांना सर्वांना आम्ही मंत्रालयामध्ये निवेदन देऊन सत्तर अशी त्यांना विनंती केलेली आहे किंवा अशा वर्कर यांना किमान 24,000 रुपये मानधन देण्यात यावं, मला 34,000 रुपये मानधन देण्यात यावं या माध्यमामधून आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी गोष्ट स्वयंपाक आणि मदतीस यांना आम्ही पाटील साहेबाला भेटला, प्रमोद पाटील साहेबाला त्यांना 1,000 रुपयाचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्या माध्यमामधून येत्या शुक्रवारी विधान परिषदेमध्ये तो विषय मांडून मार्गी लागण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तरी या ठिकाणी आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामराज मुगतगुरू या नात्याने मी आवाहन करतो की या ठिकाणी अशा वर्करला मानधन वाढावं, किंवा विमा कवच द्यावं, ह्या सर्व गोष्टी 60 वर्षावरचे 65 वय करण्यात यावं. आणि प्रीती नरवाडी या ठिकाणी जे वाढले गेले त्यांना पण विमा कवच 10 लाख रुपये देण्यात यावं. वसमत तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात या सर्व मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी आज पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी निवेदन वगैरे दिलेले आहे. सर्व स्वयंपाकी असतील, मदतीस असतील, आशा वर्कर असतील आणि गटप्रवर्तक असतील यांनी जर आमचा विचार नाही केला तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन आयटक संघटनेच्या वतीने केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामराज मुगतगुरू यांनी नात्याने करतो. कारण या ठिकाणी बऱ्याच कामामध्ये जास्तीत जास्त 24 तास काम करणारे आमचे आशा वर्कर असतील. या ठिकाणी आशा वर्करला त्यांना वेतन चिठ्ठी देण्यात यावी आणि त्यांना असे सर्व प्रशिक्षण देण्यात यावं. ऑनलाईनच्या माध्यमामधून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावं. तरी स्वातीताई पाटील मॅडमला सांगितलं की आता त्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण देणं चालू आहे. त्यांना जे काही महिन्याचं मानधन मिळेल ते लवकरच त्यांना कळण्यात येईल. त्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री असताना आरोग्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री याला आम्ही दिलेलं आहे. या ठिकाणी तारांकित प्रश्न या ठिकाणी आमचा उपस्थित करण्यासाठी राहुल पाटील साहेब सज्ज झालेले ते पण या ठिकाणी आमचा प्रश्न उपस्थित करतील. गोटे साहेब करतील. सर्व आमदारांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे. तरी ज्या आमच्या आमदारांनी आमचा प्रश्न उपस्थित करतील त्या आमदाराचं आम्ही संघटनेच्या वतीनं जेवढं गोष्टी करावं तेवढं कमी आहे आणि आमच्या आशा वर्करला न्याय मिळवून देण्याचं काम करावं एवढंच या ठिकाणी बोलतो. राज्य उपाध्यक्ष कामराज मुगतगुरू. धन्यवाद.